नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुख, शांती आणि समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर आता सकाळचे 6 वाजले आहेत। माझी तयारी पूर्ण झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करू। नंतर मी माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी गरमागरम चहा बनवला। दुपारच्या जेवणामध्ये मी पोळी भाजी बनवली। भाजीमध्ये गिलके बनवले। आमच्याकडे गिलक्याला गिलके म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। दुपारच्या वेळी माझे वडील माझ्याकडे आले होते। त्यांनी थोडा आराम, चहा पीत पीत थोड्याशा गप्पा केल्या। नंतर माझ्या मैत्रिणी कल्पना आणि ज्योती या दोघीजणी आल्या। परवा माझी मैत्रीण रीना हिच्या मुलीचा साखरपुडा झालेला आहे, तर त्याचाच फराळ घेऊन आल्या होत्या। तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा। थँक्यू रीना, चविष्ट फराळ पाठवल्याबद्दल। मी माझ्या मैत्रिणींना घरात एवढं बोलवलं, चला, पण त्यांना अर्जंट जायचं होतं म्हणून आम्ही खालीच पायऱ्यांवर बसून गप्पा मारल्या। पण गप्पा मारत मारत कधी 1 तास गेला तो कळालं नाही। मैत्रिणी भेटल्या की असंच होतं की 5 मिनिटाचे कधी 1 तास होऊन जाईल कळतच नाही। असं तुमच्या बाबतीतही झालेलं आहे का? हे मला नक्की कमेंट करून सांगा। मी नवीन इंडक्शन घेतले आहे, तर त्यासाठी फ्लॅट मोड असलेले पातेले आणले होते। त्याचीच पॅकिंग काढून पाहत होते। 6 पातेल्यांचा सेट घेतला आहे। 6च्या 6ही पातेले खूप छान पद्धतीचे आहे। त्याचा फ्लॅट मोड असल्याकारणाने मला इंडक्शनवर त्याचा चांगलाच उपयोग होणार आहे, त्यामुळे मी ते खरेदी केले आहे। तर मी तुम्हाला आता एक आयडिया सांगते त्याचं स्टिकर काढण्यासाठी। पातेलं काय करायचं, म्हणजे जे स्टिकर लावलेला आहे तो भाग थोडा गरम करून घ्यायचा आणि मग नंतर कात्रीच्या साहाय्याने असा अलगद त्याला काढून घ्यायचं, म्हणजे स्टिकर योग्य रीतीनं निघतं। नाहीतर एकदा स्टिकरला जर पाणी लागलं तर ते स्टिकर सहजासहजी निघत नाही, म्हणजेच ते पातेल्याला चिटकून बसतं। अशा पद्धतीनं तुम्ही गरम करून स्टिकर काढलं तर परमनंटली आणि चांगल्या पद्धतीनं निघतं आणि पातेल्यालाही स्टिकर राहत नाही। अशा पद्धतीनं मी सर्व 6च्या 6 पातेलाचा स्टिकर काढून घेतलं। स्टिकर 4ही साईडला त्याच पद्धतीनं लावले होते, तर मी तसेच गरम करून काढून घेतले। तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नंतर सायंकाळी मी संपूर्ण घर स्वच्छ झाडून घेतले। सायंकाळी देवघरात दिवा लावून उदबत्ती लावून दत्तात्रय कवच म्हणून घेतले आणि उंबरठ्यावरही धूप दीप दाखवून घेतला। अशा पद्धतीने सायंकाळची पूजा करून घेतली। नंतर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही सर्वांनी पावभाजी खाल्ली। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।